नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। कधी कधी घरी अचानक पाहुणे येतात, त्यांच्यासाठी झटपट काय भाजी बनावी हा सर्वांनाच प्रश्न पडतो। तर आज मी तुम्हाला बटाटा वाटाण्याची मस्त रस्सा भाजी दाखवणार आहे। बटाटा वाटाण्याची ही रस्सा भाजी घरी आलेल्या पाहुण्यांना खूप आवडेल, तसेच घरातील प्रत्येकाला खूप आवडेल। चला तर बघूया ही भाजी कशी बनवायची। बटाटा वाटाणा रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे। यांचे सालपट काढून आता यांना चिरून घेऊया। तर यांना अशा मीडियम साईजमध्ये चिरून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे चिरू शकता। तर अशा प्रकारे बटाट्यांना चिरून घेतला आहे। बटाट्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर अशा प्रकारे यांना स्वच्छ धुवून घेत आहे मी। ताजा वाटाणा घेतला आहे 1 मोठी वाटी, यालाही स्वच्छ धुवून घेतला आहे। आता कुकरमध्ये बटाटा व वाटाणा टाकला आहे, पाणी टाकलं आहे। कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊया। 4 कांद्याची पेस्ट करून घेतली आहे, तसेच 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे। धना पावडर, जिरा पावडर, मीठ, थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे, मोहरी, जिरा, हळद पावडर, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, कोथिंबीर। कुकरच्या 2 शिट्ट्या केल्या आहे। बटाटा व वाटाणा चांगला शिजला आहे। जर जास्त शिट्ट्या केल्या तर बटाट्याचं खूप गाळ होईल। गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये तेल टाकूया। तर इथे 4 ते 5 चमचे तेल टाकलं आहे। तेलला चांगलं गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झालं आहे, यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं। हे चांगले तडतडलं की लगेच टाकणार आहोत कांद्याची पेस्ट। मिक्स करून घेऊया। कांद्याच्या पेस्टला आता परतून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम मध्यम आहे, याला सारखं मिक्स करत राहायचं आहे। याला 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये लगेच टाकूया ठेचलेलं लसण 1 चमचा। लसणाने खूप मस्त चव येते भाजीला। आता यालाही चांगलं मिक्स करून घेऊया व चांगलं परतून घेऊया। आता कलर चेंज होईपर्यंत। लसण लगेच टाकल्यामुळे कांद्यासोबत चांगला परतला जातो। आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे, यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी। मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे, अजून 2-3 मिनटं याला परतून घेऊया। 2-3 मिनटानंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। तर इथे 1 चमचा धना पावडर टाकली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा, घरचा काळा मसाला 1 चमचा टाकला आहे, पाव चमचा हळद पावडर टाकली आहे, मीठ टाकलं आहे अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। याला चांगलं मिक्स करून घेऊया व तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया। आता याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मसाले चांगले परतले गेले आहे। याचा कलर किती मस्त आला आहे व किनाऱ्याला असं तेल सुटलं आहे व आता मस्त इथे मसाला तयार आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये टाकूया उकडलेले बटाटा व वाटाणा। कुकरमध्ये जे पाणी होतं तेही आपण यामध्ये टाकणार आहोत, कारण की त्यामध्ये खूप पोषक तत्व असतात आणि खूप मस्त चव येते मग भाजीला। तर अशा प्रकारे सर्व पाणीही मी टाकलं आहे। भाजीला चांगलं 5-1 मिनटं शिजू देऊया। बटाटा व वाटाणा आपण शिजवून घेतले आहे पहिलीच, त्यामुळे भाजी खूप लवकर बनते। आता मीडियम फ्लेमवर 5 मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे व मधूनमधून सारखं याला मिक्स केलं आहे। तुम्ही बघू शकता इथे भाजी तयार आहे, खूप मस्त दिसत आहे। वरून कोथिंबीर ॲड केली आहे, मिक्स करून घेऊया। बटाटा वाटाण्याच्या भाजीमध्ये तुम्हाला रस्सा थोडा जास्त आवडत असल्यास तुम्ही ते गरम पाणी ॲड करू शकता व त्यानंतर एक उकळी काढून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी तयार आहे, खूप मस्त दिसत आहे। घरी अचानक पाहुणे आले तर आपण ही भाजी खूप इझिली बनवू शकतो। घरी आलेल्या पाहुण्यांना ही भाजी नक्की आवडेल, खूप टेस्टी बनते आणि घरातील प्रत्येकाला खूप आवडेल। तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।